पेन तालुक्यात साखरचौथ गणपतीचा उत्सव गेल्या 1.5 दशकापासून मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। शतकातील अष्टविनायकाचा राजा, कुंभाराळीचा राजा, ओरिजिनल अष्टविनायकाचा राजा यासोबतच अनेक प्रसिद्ध गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पेणकरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। यंदा गुरवाळीचा राजा या गणेश मंडळाचे 25वे वर्ष असल्याने त्यांनी सादर केलेल्या अग्नितांडव नृत्य विशेष आकर्षणाचा विषय ठरला। विसर्जन मिरवणुकीत मंडळाच्या सदस्यांसोबतच आबालवृद्ध देखील बँजो, नाशिक ढोल, बाजा, वाजंत्री, भजनी मंडळाच्या तालावर ठेका धरताना तर बच्चे कंपनीनेही या तालावर नाचून जल्लोष साजरा केलाय। तर महिला भगिनींनी पारंपरिक साज शृंगार करीत मिरवणुकीत सहभाग नोंदवला। अशा प्रकारे पेणमध्ये साखरचौथ गणेश उत्सवाच्या भव्य मिरवणुका शांततेत आणि ध्वनी तीव्रतेचे नियम पाळून पार पाडल्या। काही मंडळाने तर ध्वनी तीव्रतेचे नियम डावलले असून त्यांच्यावर कार्यवाही होणार का असा प्रश्न देखील उपस्थित झालाय। उत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याकरिता शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। मोहदरी आणि आंबोळी गावातील शेकडो महिलांनी मोहदरीचे सरपंच पुंजाबाई खोकले आणि समाजसेवक राजू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अवैध दारू विक्री आणि जुगार विरोधात पोलीस स्टेशन गाठले। दारू आणि जुगारामुळे गावातील तरुण बर्बाद होत असून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी देखील सरपंच पूजाबाई खोकले यांनी केली। यावेळी पोफळी पोलिसांना निवेदन देण्यात आले। तर आंबाळी गावातील दादाराव धुमाळे, तंटामुक्ती अध्यक्ष तानाजी चंद्रवंशी, मंगेश यादव कुळे यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। पोफळी पोलिसांनी निवेदने स्वीकारली असली तरी ठोस कार्यवाही होईल का याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय धोंगडे यांनी। शहरातील विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक संघटनांनी एकत्र येऊन समस्या निराकरण समाधान या नावाने व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केलाय। नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी हे व्यासपीठ कार्य करत आहे। शहर आणि तालुक्यात सध्या सर्वात मोठी समस्या ठरलेले डीजेचे ध्वनी प्रदूषणाविरुद्ध पहिले पाऊल उचलत तालुका प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले। सण, उत्सव, मिरवणुका, विवाह समारंभ इत्यादी कार्यक्रमामध्ये डीजेवर संपूर्ण बंदी घालावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांच्या तब्येतीवर होणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन या विरोधात कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली। तर आपले सण उत्सव हे पारंपरिक पद्धतीने आनंदात, शांततेत, आरोग्याला अपाय न होणारे कायद्याचे पालन करत साजरे व्हावेत या मोहिमेचा उद्देश असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। यावेळी विजय आडे, सुनील पाटील चिंचोलकर, शिवाजी वानखडे आणि आदी मान्यवर उपस्थित होते। तर पुढील काळात उमरखेडमध्ये डीजे विरोधी मोहीम अधिक जोर धरेल अशी चिन्ह दिसत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। महाराष्ट्र राज्यातील महसूल सेवक हा महसूल विभागाचा कणा आहे। 24 तास शासकीय सेवा देत महसूल सेवक आपली जबाबदारी योग्य रीतीने चोखपणे पार पाडत असताना शासनाने मात्र अद्यापपर्यंत महसूल सेवक पदास शासनाच्या वर्गीकृत कर्मचाऱ्याप्रमाणे सेवा सुविधा उपलब्ध केलेली नाही। त्यामुळे शासकीय सेवा करत असताना महसूल सेवकांवर मात्र मोठा अन्याय होत आहे। या पदाचा महसूल यंत्रणेतील स्थान आणि कार्य लक्षात घेऊन महसूल सेवकांना इतर महसूल कर्मचाऱ्याप्रमाणे शासकीय सेवा सुविधा उपलब्ध करून चतुर्थी श्रेणीचा दर्जा द्यावा या मागणीसाठी अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयासमोर विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी तालुका अध्यक्ष संजय राक्षसकर, उपाध्यक्ष रंजनी शर्मा, सचिव चंचल अस्वार, संदीप बुटे, संजय गजांग आणि इतर मान्यवर उपस्थित होते। या मागण्या मान्य न झाल्यास महसूल मंत्री यांच्या क्षेत्रातील कोराडी, नागपूर येथे कामबंद, बेमुदत धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण करण्यात येईल असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। चंचल भारतराव अस्वार, महसूल सेवक तहसील अंजनगाव सुरजी। आमचे काल परवापासून आंदोलन चालू आहे। काल आम्ही काळ्या फिती लावून आंदोलन केलेलं आहे ते आणि आज एक दिवसीय धरणे आंदोलन तहसील कार्यालय अंजनगाव सुरजी येथे केले आहे। आणि आमच्या मागण्या जर मंजूर झाल्या नाही तर यापुढची स्थिती आमची बेमुदत धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत। कारण गुजरातमध्ये कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळालेली आहे, तर त्याप्रमाणे सर्वांनाच चतुर्थ श्रेणी आम्हाला मिळायला पाहिजे असे आमचे मत आहे। तर आमची चतुर्थ श्रेणी मंजूर झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही आणि बेमुदत धरणे आंदोलन हे चालूच ठेवणार आहोत। धन्यवाद। 12,700
काही समथिंग आपल्या अंजनगावात नाही, अंजनगावामध्ये सर्वच महसूल सेवक बसलेले आहेत 29. महसूल सेवक तहसील कार्यालय अंजनगाव सुरजी आज आमचे महसुलांना चतुर्थ श्रेणी मिळावी यासाठी धरणे आंदोलनचे आयोजन केलेले आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन आज रोजी धरणे आंदोलन तहसीलमध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू आहे. कशासाठी कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळावी यासाठी हे धरणे आंदोलन आम्ही ठेवलेले आहे. आणखी काय मागणी? संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेल्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेचा विषय बनला असून ओबीसी आरक्षणातील आरक्षण मराठ्यांना देऊ नये तसेच मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे दिनांक 2 सप्टेंबर 2025चा ओबीसी विरोधी कलम शासन निर्णय रद्द करा या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अमरावती जिल्ह्याच्या वतीने जिल्हा अध्यक्ष विपुल नाथे यांच्या नेतृत्वाखाली अंजनगाव सुरजी येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा इशारा विपुल नाथे, प्रकाश टांक, विलास हाडोळे, सुधाकर भोईकडेसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनास पाठिंबा दिलाय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी. नमस्कार, मी दीपक इंगळे, तालुका प्रतिनिधी अंजनगाव सुरजी, न्यूज मराठी 24/7 मधून. आज आपण अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयाजवळ आलेला आहोत. येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीने आमरण उपोषण चालू आहे. गेल्या 3 दिवसापासून 2 सप्टेंबर 9 तारखेपासून चालवले आहे. तरी आपल्यासोबत इथं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष विपुलभाऊ नाटे आहेत. हे आपल्याला काही त्यांच्या प्रतिक्रिया या कार्यक्रमाच्या माध्यमातून देतील. विपुलभाऊ नाटे, आपल्याला या मोर्चाबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे सर? मी विपुल नाथे, जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद. मी समता परिषद आदरणीय भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वात अंजनगाव सुरजी तहसील कार्यालय येथे दिनांक 2 मंगळवारपासून आमरण उपोषणाला बसलेलो आहे. आमचा विषय आहे की महाराष्ट्र सरकारने जो GR काढलेला आहे 2 सप्टेंबरला, त्या GRमुळे मराठ्यांना OBCमध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाला. आमची शासनाला मागणी ही होती की मराठ्यांना आरक्षण द्या, आमचा विरोध नाही, परंतु OBCतूनच का, हा आमच्या OBCवर अन्याय आहे आणि 2 सप्टेंबरचा GR हा रद्द व्हावा यासाठी मी आमरण उपोषणाला बसलो आहे तहसील कार्यालय अंजनगाव सुरजी येथे. तसेच मराठ्यांना नक्की हवं आहे काय, माझा हा तुमच्या माध्यमातून एक प्रश्न आहे की त्या झरांगे नावाचं चिरकुट त्याला हवं काय, कारण की याआधीच 10% आरक्षण ऑलरेडी मराठ्यांना मिळत आहे आणि मागील 3 वर्षाचा लेखाजोखा जर आपण बघितला तर OBC असेल, SC असेल, NT असेल, इतर कुठल्याही घटकाला जो निधी मिळाला नाही त्याच्या 100 पट निधी हा एकट्या मराठा समाजाला मिळालेला आहे. मागच्या टर्ममध्ये या 3 वर्षात 2050 कोटी रुपये फक्त OBC समाजाला मिळाले आणि 25,000 कोटी हे एकट्या मराठा समाजाला मिळाले. शैक्षणिकदृष्ट्या त्यांना आरक्षण आहे, त्यांना निधीची कमतरता नाही, मग OBC द्यायचे कशाला? आणि तुम्ही प्रत्येक वेळी ते चिरकुट म्हणताय आमचे लेकरं. अरे हो रे बाबा, तुलाही लेकरं आहे, आम्हालाही लेकरं आहेत ना, आमचीही लेकरं आहेत ना. तुला जे काय करायचं आहे ते कर, पण तुला आरक्षण घे बाबा, पण आमच्या ह्याच्यातून आम्ही आरक्षण देणार नाही, एवढी माझी भूमिका आहे स्पष्ट. धन्यवाद. विपुलभाऊ नाटे यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांचे सहकारी प्रवीणभाऊ पेटकर हे पण आपल्याला थोडी माहिती देतील या उपोषणाबद्दल, अशी मी असं. मी प्रवीण दिगंबरराव पेटकर, राज्य सरचिटणीस OBC जनमोर्चा. आम्ही या OBC संघटनेचं काम सन्माननीय कॅबिनेट मंत्री भुजबळ साहेब, छगनरावजी भुजबळ साहेब, तसेच माजी आमदार प्रकाशजी शेंडगे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या अमरावती जिल्ह्यामध्ये काम करतो.
आणि गेल्या 9 तारखेपासून अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथे जिल्ह्याचे समता परिषदचे अध्यक्ष माननीय विपुलभाऊ नाथे आमरण उपोषणाला बसले आहे। त्यांना आम्ही पूर्ण आमच्या या संघटनेचा पाठिंबा दिला आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत उपोषणाला त्यांना सहकार्य करत आहोत। या मराठ्यांना 2 सप्टेंबर 25 रोजी जो या महायुती सरकारने GR काढला, हा GR रद्द करण्यात यावा यासाठी हे आमरण उपोषण आहे। या अगोदर मराठ्यांच्या जे आयोग या महाराष्ट्राने बसवले, अशा 4 आयोगामध्ये मराठ्यांना आरक्षण नाकारलेलं आहे। मराठा हा सोशली मागासवर्गीय नाही आणि सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा निर्णय आहे की मराठा हे कुंभी नाही। म्हणून यांना मागच्या वेळेस सरकारने, या केंद्र सरकारनं घटना दुरुस्ती 103 करून या देशातील आर्थिक कमजोर लोकांना 10% आरक्षण दिलं EWS, आणि मराठ्यांना सुद्धा शिंदे सरकारमध्ये मागच्या वर्षी 10% आरक्षण दिलं आहे। त्याचप्रमाणे मागच्या वेळेस ज्यांच्या नोंदी OBC कुंभी आहेत त्यांना सुद्धा OBC मध्ये घातलं। या 3ही ठिकाणी या महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा समाज हे आरक्षण घेत आहे। या देशामध्ये या आरक्षण घेणाऱ्यासाठी आधार कार्ड लिंक करणं फार आवश्यक आहे। हे 3-3, 4-4 ठिकाणाहून हा मराठा समाज आरक्षण घेत आहे, हे नियमाला धरून नाही। म्हणून आमचं म्हणणं असं आहे की प्रत्येक समाजामध्ये गरीब आहेत, मग ते जर सोशली त्यांना 10% फायदा घेत आहेत, परत तिकडे EWS मध्ये फायदा घेत आहेत, तरीही आमचे पोरं गरीब आहे असं म्हणतात, तर आमचा याला गोष्टीला विरोध आहे। जी गोष्ट मग यांना आरक्षण कशासाठी पाहिजे OBC मध्ये, तर यांचा उद्देश एकच आहे की हे जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे, पंचायत राज, यामध्ये जे OBCला 27% आरक्षण आहे, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये या मराठ्याला उभं राहता येत नाही। म्हणून यांना हे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी या आरक्षणामध्ये या आमच्या या OBC मध्ये घुसखोरी करायची आहे आणि हे आम्ही कदापि सहन करणार नाही आणि यासाठी आमचा लढा सतत चालू राहील आणि त्यासाठीच आम्ही हे आंदोलन इथं चालू आहे। आमचे सन्माननीय बंधू या आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। आम्ही हा लढा चालूच ठेवू। आमचं नेतृत्व हे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये भुजबळ साहेब आहेत आणि या भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हा सतत संघर्ष करत राहू आणि या मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करत राहू, हेच आमचं म्हणणं आहे। एकच पर्व OBC सर्व, एकच पर्व OBC सर्व, जो OBC की बात करेगा वही देश पे राज करेगा, जो OBC की बात करेगा वही देश पे राज करेगा। भुजबल साहब तुम आगे बढ़ो, भुजबल साहब तुम आगे बढ़ो, भुजबल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भोकरदन शहरातील रमाईनगर आणि हबीबनगर येथे दूषित पाणी पुरवठा होत असून नाल्याची साफसफाई करावी, तसेच बंद लाईट सुरू करावेत अशी विविध मागण्याचे निवेदन वैशाली दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद भोकरदनचे मुख्य अधिकारी गजानन तायडे यांना देण्यात आले। तर मुख्य अधिकाऱ्यांनी या मागणीचा पाठपुरावा करावा अशी मागणी देखील यावेळी केली। यावेळी रमाईनगर, हबीबनगर येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी। भोकरदन मध्ये, रमाईनगर मध्ये वारंवार इथल्या प्रशासनातल्या नगरपालिकेला इथल्या लोकांनी निवेदन दिलेली आहेत की इथे पाणी खूप घाण येतं, जे पाणी फिल्टर होऊन सुद्धा येत नाही किंवा जे पाणी येऊ लागलं ते अशा प्रकारचं आहे की तुम्ही एकदा बघू शकता। या पाण्यामध्ये अक्षरशः किडे म्हणजे लाल लाल आळ्या आहेत या पाण्यामध्ये। इथलं प्रशासन, नगरपालिकेतली लोक वारंवार निवेदन देऊन सुद्धा इथल्या सामान्य माणसाची दखल घेत नाहीये। वारंवार सांगून सुद्धा की बाबा पाणी घाण येतं, इथल्या नाल्या स्वच्छ व्यवस्था नाहीये, इथलं सगळं घाणीचं साम्राज्य, यांनी सगळ्यांनी सह्या दिलेल्या आहेत। या सगळ्यांचं म्हणणं आहे, काय म्हणणं तुमचं या पाण्याबद्दल? किती
कधीपासून पाणी येऊ लागलं वापरायच्या बी कामाचं नाही, संडासात टाकायच्या कामाचं संडासाचं काम किती दिवस झाले तुम्ही संडासात टाकायचं नाही, नुसते 15 दिवस जेव्हा पाणी आलं तेव्हा 15 वेळेस पाणी आलेले असंच पाणी येतं. किती दिवसापासून तुम्ही हे पाणी पिता का? नाही, आम्ही काढून फेकून देता. जवळ इथल्या तुम्हाला क्या म्हणजे आपल्या इथले दवाखाने गच्च भरू लागले, कारण फक्त ह्या अशा वातावरणामुळे. म्हणून म्हटलं या सगळ्या गोष्टींमुळे नाही कसं आहे, म्हणजे आमचा सामान्य माणूस हा कर भरत नाही का? कर भरत असेल तर इथली वागणूक इथल्या दलित वस्तींना इथलं प्रशासन अशी वागणूक देत आहे का? आमची लेकरं आजारी पडले पाहिजे, दवाखाने भरले पाहिजे. जे थोडेफार रोज कमावून खाणारे व्यक्ती आहेत किंवा जे रोज कमवून खाणारे आहेत त्यांना फक्त जे कमवताना आणि दवाखाने भरणं एवढंच काम करणार आहे का इथली प्रशासन? आमच्या गरजाच्या गोष्टी ज्या आमच्या बेसिक नीड आहेत इथलं प्रशासन आम्हाला देणार आहेत की नाही? नसेल देणार तर आम्ही सगळे जण येऊन आता या पाण्याचे आम्ही नमुने घेऊन हे लॅब मध्ये नेऊन टेस्ट करून आणून देणार आहे. कारण इथल्या प्रशासनाकडे इथे पैसे उरलेले नाहीये. फक्त इथे 13 कोटीचं पाण्याचं बिल काढलं जातं आणि सामान्य माणसाला ही जनावराची वागणूक दिली जाते. बंजारा समाजाची अनुसूचित जाती जमातीमध्ये समाविष्ट करू नये अशी मागणी आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी भोकरदन यांना निवेदनद्वारे करण्यात आली. यावेळी आदिवासी तडवी भिल्ल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी. आज समस्त तडवी भिल भोकरदन तालुक्यातील सर्व तडवी भिल समाजातर्फे निवेदन देण्यात आले की आपला समाज आदिवासी समाजामध्ये बंजारा समाज किंवा इतर जाती प्रवर्ग धनगर यांना कोणीही समाविष्ट करू नये. कारण आम्ही अगोदरच काळानुसार खूप मागासलेलो आहे आणि अजून आम्हाला यामध्ये हैदराबाद गॅजेटनुसार यामध्ये बंजारा समाज किंवा इतर समाज जर हे केलं तर आम्हाला कोणत्याही सुविधापासून वंचित राहावं लागेल. यासाठी आमची एकच मागणी आहे की बंजारा समाज किंवा धनगर समाज किंवा इतर जाती या अनुसूचित जमातीमध्ये आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये. यासाठी आम्ही एक निवेदन दिले आहे आणि सरकारला ही विनंती आहे की आदिवासी समाजासाठी काहीतरी चांगल्या योजना राबवून बोगस प्रमाण हे कमी करण्यात यावे आणि जी आदिवासी भरती आहे त्या भरतीला 12,500 ही भरती घेण्यात यावी. धन्यवाद. पालम येथे महानुभाव संप्रदायाचे श्री गोविंद प्रभू महाराज आणि चक्रधर स्वामी महाराज यांचा अवतार दिन 12 आणि 13 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार असून या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी उपाध्य अन्माय आचार्य रुद्धापूरकर बाबा शास्त्री अजिंठा, माहूर पीठाधीश कविशर वार्य माहूरकर बाबा शास्त्री, आचार्य बाकीरकर बाबा जामोदकर नागपूर, भगवताचार्य चिरडे बाबा नाशिक, आचार्य गुंजटकर बाबा कोठीपेठ पिंपळगाव उपस्थित राहणार असून यावेळी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सोहळ्याच्या पहिल्या दिवशी पालखी शोभायात्रा आणि मूर्तीपूजा होणार असून दुसऱ्या दिवशी समारोप कार्यक्रमासाठी साहेबराव सिरस्कर, गणेशराव रोकडे इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात संत दर्शनासह ज्ञान श्रवणाचा लाभ अनुयायांनी घ्यावा असे आवाहन पालम तालुक्यातील महानुभाव पंथी यांनी केलं आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी. इच्छितो गेली 800 वर्षापासून महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रप्रभू महाराज तथा श्री गोविंद प्रभू महाराज या अवताराच्या माध्यमातून जनसामान्यांच्या कल्याणाकरता जे ईश्वर अवतार या पृथ्वीधरावर अवतरलेले आहेत आणि अवतरून त्यांनी जीवोद्धाराचं कार्य अव्याहतपणे सुरू ठेवलेलं आहे आणि सांप्रत तो विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याकरता अखिल भारतीय महानुभाव परिषद अंतर्गत परभणी जिल्हा महानुभाव परिषदच्या वतीने गेली 26 वर्षापासून जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये या अवतार दिन सोहळ्याचे आयोजन करून या निमित्ताने कथा, कीर्तन, प्रवचन, पालखी सोहळे इत्यादी कार्यक्रम भव्यदिव्य प्रमाणात आजपर्यंत परिषद संपन्न करत आलेली आहे आणि प्रस्तुत यावर्षी 2025चा जो अवतार दिन सोहळा आहे तो पालम तालुक्याच्या वतीने भव्यदिव्य प्रमाणात दिनांक 12 व 13 सप्टेंबर 2025 रोजी श्री गजानंद मंगल कार्यालय गंगाखेड रोड या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या अगोदर जे पालम शहर आहे या पालम शहरामध्ये वसलेलं श्री फुलारी संस्थान तथा श्रीकृष्ण मंदिर या ठिकाणाहून
पालखी सोहळ्याचं आयोजन संपन्न होणार आहे आणि या पालखी सोहळ्याच्या पूजनाकरता सन्माननीय ईश्वर सद्भक्त साहेबरावजी शिरस्कर पालम यांच्या वतीने श्री कृष्णमूर्तीचं पूजन संपन्न होऊन हा पालखी सोहळा अनेक जे परिसरातील भजनी दिंड्या आहेत या भजनी मंडळाच्या माध्यमातून सद्भक्त मंडळीच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पालखी सोहळा नगर परिक्रमा करत या मंगल कार्यापर्यंत पोहोचणार आहे। पालखी सोहळा संपन्न करत असताना एकच उद्देश आहे की जेणेकरून या पालखी सोहळ्याच्या या भक्ती फेरीमध्ये संपूर्ण भक्तांनी सहभाग आपला नोंदवून या आध्यात्मिक रॅलीमध्ये या धर्मप्रचारार्थ निघालेल्या शोभायात्रेमध्ये सर्वांनी आपलं योगदान देऊन या पालखी सोहळ्याची शोभा वाढवायची आहे आणि या माध्यमातून एक देव एक धर्म तया परस्परे परमप्रीती व्हावी की हे जे श्री चक्र भगवंतांनी सूत्र सांगितलेलं आहे। आपण एका देवाची लेकरे आहोत, एका ईश्वराची आहोत, म्हणून ईश्वराची तुम्ही लेकरे प्रेम करा हो परस्परे हा परस्परातील स्नेह भावना वृद्धिंगत करण्याकरता एकमेका भक्तांच्या भेटीकरता या पालखी सोहळ्याचं आयोजन आहे। तरी आपण दिनांक 12 रोजी संपन्न होणाऱ्या पालखी सोहळ्यामध्ये परिसरातील पंचक्रोशीतील सद्भक्त मंडळींनी हजारोच्या संख्येने उपस्थित होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे आणि दिनांक 13 रोजी श्री गजानंद मंगल कार्यालय या ठिकाणी जो या अवतार दिनाच्या निमित्ताने एक प्रवचन सोहळा संपन्न होणार आहे। ज्या प्रवचन सोहळ्याच्या सभेचे अध्यक्ष मानवा पंथातील 13 आमनायापैकी एक आमनाय उपाध्य आमनाय आदरणीय सध्या परमपूजनीय आचार्य मंत श्री रुद्धपूरकर बाबाजी शास्त्री श्री गोपाळकृष्ण मंदिर अजिंठागाव तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली या मानवा पंथातील प्रसिद्ध भागवत कथाकार लेखक विचारवंत साहित्यिक कीर्तनकार प्रवचनकार असलेले इत्यादी कलागुणांनी विभूषित असलेले आदरणीय सध्या महंत श्री चिरडे बाबाजी श्री दत्त मंदिर निफाड नाशिक बाबांचं मुख्य प्रवचन या ठिकाणी। लालबागचा राजा गणेश मंडळात गणेश उत्सवात भक्तांनी चढवलेल्या सोने चांदी आणि मौल्यवान वस्तूचा लिलाव सुरू झालाय। मंडळ प्रशासनाने सांगितले की लिलावातून मिळणारी रक्कम सामाजिक सेवा आणि जनकल्याणकारी कार्यालयासाठी वापरली जाईल। भक्तांनी मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने, चांदीची भांडी, नाणी, विदेशी चलने आणि इतर मौल्यवान वस्तू अर्पण केल्यात। हा लिलाव पारदर्शी आणि व्यवस्थित पद्धतीने केला जात असून जो दरवर्षी लालबागच्या राजाच्या भक्तांनी दिलेल्या भेटवस्तूसाठी आयोजित केली जाते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। 26,000 रुपये 27,000 रुपये सनी 27,000 रुपये सनी 2 वार 30,000 रुपये अजमेरा 30,000 रुपये अजमेरा 2 वार 45,000 रुपये सनी पावणे 3 वार 45,000 रुपये सनी पावणे 3 वार 46,000 रुपये चिरा 46,000 रुपये चिरा पावणे 3 वार 43,000 रुपये। मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर सभागृहात किरण इव्हेंट्स प्रस्तुत नारी नेहमीच भारी सत्र 2 हा भव्य कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला आहे। हा कार्यक्रम सामाजिक सद्भावनेसाठी आयोजित करण्यात आला आहे, तर यामध्ये फॅशन शो, गायन, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश होता। प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्याला यशस्वी केलं, तर ब्रिस्को, विभा गायडन्स आणि फिनेन्स यासारख्या भागीदारांनी पाठिंबा दिल्यामुळे सुमारे 12 वर्षापासून किरण इव्हेंट्स समाज परिवर्तनासाठी असे कार्यक्रम आयोजित करत आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। ऐका दाजी बाय, ऐका दाजी बाय, ऐका दाजी बाय,
किरण इव्हेंट्सने एक कार्यक्रम ठेवलेला आहे, सांगीतिक आहे, सांस्कृतिक आहे आणि मराठी जी परंपरा आहे त्याला जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आगळा वेगळा. काय सांगतात? किरण इव्हेंट्सने हा जो कार्यक्रम घेतला आहे, आम्ही जवळजवळ 3-4 वर्ष हा कार्यक्रम राबवतो आहे. स्पेशली बायकांसाठी आहे की बायकांना प्रोत्साहन मिळावं या कार्यक्रमातून. आणि आमचा हा फ्री कार्यक्रम असतो ज्याच्यात फॅशन शो असतो, गाणी असतात, डान्स असतात, उखाणे असतात, मंगळागौर असते, स्पेशल चिल्ड्रन आपल्याबरोबर कनेक्टेड असतात आणि ब्लाइंड पण असतात. पोलीस डिपार्टमेंट ही आपल्याला कनेक्टेड आहे यावेळेस. आणि आम्ही प्रयत्न करतो की सगळ्यांनी अशी आयुष्यात मजा करत राहावी. नारी नेहमीच भारी हे तुम्ही स्लोगन घेऊन कार्यक्रम ठेवताय, काय सर? नारी नेहमीच भारी हे तर स्लोगन अगदी बरोबर आहे, कारण घरीसुद्धा नेहमी नारीच भारी असते आणि बाहेर तर नारी एकदम लय भारी, म्हणून ती टॅगलाईन ठेवली आहे की नारी नेहमीच लय भारी. या ठिकाणी काय काय परफॉर्मन्स झालेले आहेत, काय काय नृत्य, फॅशन शो, काय वेगवेगळी मेजवानी दिलेली आहे? येस, इथे आत्तापर्यंत ट्रेडिशनल फॅशन शो झालेला आहे, आता वेस्टर्न होणार आहे, मंगळागौर झाली आहे, बाप्पाचे डान्स झाले आहेत, खूपशी गाणी झाली आहेत, हिंदी मराठी गाणी झाली आहेत आणि अजूनही काही कार्यक्रम होणार आहेत. फेलिसिटेशन झालेलं आहे. आणि नारी लई भारी आतापर्यंत एक प्रोवर्ब होती की इट इज ऑलवेज सेड देर इज अ वुमन बिहाइंड द सक्सेस ऑफ अ मॅन, पण वेट किरण इव्हेंट्स कन्सर्न्ड देर इज अ मॅन बिहाइंड द सक्सेस ऑफ किरण इव्हेंट्स. सो झालं असं की जवळजवळ 12-13 वर्षापूर्वी मी म्हटलं नाही आता शोज नाही करायचे. आपलं परिचय सांगा आणि तुम्ही किरण मॅडमसोबत काम करत आहात काही वर्षांपासून माझ्या माहितीनुसार, तर कसं वाटतं? आणि महिलांचा सपोर्टिव्ह जो संदेश आहे सर्व स्तरावरती आता केला जातो, गौरव केला होतो. काही वर्षांपूर्वी हा गौरव होत नव्हता, तुम्ही कसं पाहताय? बेसिकली आम्ही किरण इव्हेंट्स एक 12 वर्षापूर्वी म्हणजे एक ॲक्सिडेंट, पण तो इस्टॅब्लिश झाला आणि किरण इव्हेंट हे 12 वर्षापासून आम्ही कन्सिस्टंटली प्रोग्राम करतो आहे. दर 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी हा प्लॅटफॉर्म जो किरण इव्हेंटचा जो प्लॅटफॉर्म आहे हा ॲमेच्युअर लोकांसाठी, ॲमेच्युअर सिंगर्स जे आहेत, ज्या जास्त करून लेडीज वगैरे आहेत, ज्यांना गाताना म्हणजे स्टेज मिळणं मुश्किल असतं किंवा ते थोडे घाबरलेले असतात आणि त्यामुळे किरणनी तो प्लॅटफॉर्म त्यांना फ्री ऑफ कॉस्ट, कधी कधी चार्जेस आम्ही नॉमिनल घेतो, तो प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून दिला. नंतर जेव्हा हा जो किरणनी आता जो नवीन जो शो ठेवलेला आहे की नारी सर्वात जास्त भारी म्हणून, हा तिचा दुसरा शो आहे, त्या शोमध्ये तिला असं दाखवायचं आहे की स्त्रिया कुठेही पाठी नाही आणि जे ऑलरेडी प्रूव्ह आहे ते सांगायची गरज नाही आहे, कारण ते आधी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे ते आधी सांगावं लागत होतं, पण आता प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया या अग्रेसिव्ह आहेत, प्रत्येक नंबरला आहेत की म्हणजे कुठल्या स्पेस स्टेशनला पण तुम्ही म्हणाल तर भारताची नारी अमेरिकेतून गेलेली आहे तिकडे. आज प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक मुंबई उच्च न्यायालयाला शुक्रवारी दुपारच्या दरम्यान ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली. धमकीनंतर तातडीने न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला असून न्यायाधीश, वकील आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. पोलीस, बॉम्ब शोधक पथक आणि श्वान पथकाने परिसराची तपासणी केली असता कोणतेही स्फोटक सापडलेले नाही. प्राथमिक तपासात ही धमकी खोटी असल्याची माहिती समोर आली. धमकी पाठवणाऱ्या ईमेलचा स्रोत शोधण्याचं काम सुरू असून नागरिकांना अफवावर विश्वास न ठेवण्याचं आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास मुंबई पोलिसांना कळवण्याचं आवाहन करण्यात आलंय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. आपण उभे आहोत मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी. आज दुपारी एक ईमेल आला होता जो की होता मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा एक मेल आला होता. त्याने मुंबई उच्च न्यायालय असेल आणि परिसरातील एक परिसर घाबरलेल्या अवस्थेत होता आणि त्यानंतरच मुंबई उच्च न्यायालयाचा परिसर पूर्णपणे निकामी करण्यात आला होता. आपण पाहू शकतो सध्या काहीही या ठिकाणी अनुचित प्रकार घडलेला नाही. तुर्तास या ठिकाणी चांगला एक निश्वास सोडण्याचा जो प्रसंग आहे तो घडलेला आहे. मात्र काही वेळ या ठिकाणी जो गोंधळ माजला होता सध्या त्यानंतर एक शांतता पसरलेली आहे आणि भीतीचं वातावरण होतं ते सध्या या ठिकाणी नष्ट झालेलं आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी जे मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारामध्ये वकील असतील, जज असतील यांच्या ज्या गाड्या आपण काही वेळापूर्वीच पाहिल्या त्या लावण्यात आल्या होत्या आणि सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये मुंबई पोलीस असतील, बॉम्ब शोधक
पथक असेल यांनी या ठिकाणी परिसराची पाहणी केली आणि या ठिकाणी कोणताही असा अनुचित प्रकार घडला नाही याची खात्री झालेली आहे आणि सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। आणि आपण या संदर्भात आपल्यासोबत वकील आहेत जे की या संदर्भातील काही त्यांच्याकडे माहिती उपलब्ध आहे ते जाणून घेऊया। काय सर या ठिकाणी परिस्थिती होती आणि सध्या परिस्थिती कशी आहे मराठीमध्ये? आता काय नाही, ते बोकस होता, सर्व फेक होता। मेल आला होते, मेल आल्यानंतर बघितलं, सर्व चेकिंग केला, संपूर्ण हायकोर्टमध्ये खाली केला, सर्व गेला, आता सर्व बोकस आहे। असे प्रकार वारंवार होत राहतात, तर आपल्याला कसा अनुभव येतो? हा पहिला प्रकार होता किंवा कसा वाटला आपल्याला अनुभवला तुम्ही स्वतः? मी तो होता नाही, मी तो आता आले होते, मला आतमध्ये आता गेला तिकडे त्याचे रूम नंबर 18 मध्ये ते सांगितलं की आता मी उघडला आहे, आधा तास झाला आहे आणि सकाळी सर्वला खाली केला, आता चालू झाला होता। आपलं नाव काय आणि पदनाम काय? माझं नाव काउन्सिलर रवींद्र राजू शेट्टी आहे, सुप्रीम कोर्ट आणि बॉम्बे हायकोर्टचं मी वकील आहे। नक्कीच आपण पाहू शकतो या ठिकाणी सुप्रीम कोर्ट आणि इतर अन्य कोर्टांमध्ये जे सराव करतात, वकिली करतात आणि न्यायपालिकेचा जो चौथा स्तंभ आहे, तिसरा स्तंभ आहे, त्याचं ते काम करून समाजाला एक चांगला जो संदेश आहे आणि न्यायपालिका जो टिकून आहे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये, ज्याचा आदर्श संपूर्ण जगामध्ये घेतला जातो, असं ते कामकाज पार पाडत असतात। आणि या ठिकाणी त्यांनी एक माहिती दिलेली आहे की आज सकाळी जो आला कॉल होता तो बोगस होता आणि सध्या काही वेळापूर्वीच त्यांनी या ठिकाणी माहिती घेतली असता किंवा त्यांना जी माहिती मिळाली त्यानुसार या ठिकाणी कोणताही प्रकार घडलेला नाही। मी विनोद कांबळे, व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर गायकवाडसह न्यूज मराठी 24/7 मुंबई। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विजय।